नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, मी आहे शमी महाडेश्वर. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलतर्फे मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. नीट यूजी 2026 संदर्भातील सर्व अधिकृत अपडेट्स, अचूक माहिती आणि योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये नीट यूजी 2023, 2024 आणि 2025 या 3 वर्षांचा संपूर्ण अभ्यास करून 2026 साठी काय अपेक्षित आहे हे आपण आज समजून घेणार आहोत. आता आपण नीट यूजी 2023 या संदर्भातील माहिती घेऊया. सन 2023 मध्ये नीट यूजी परीक्षेची अधिकृत नोटिफिकेशन 6 मार्च 2023 रोजी जाहीर करण्यात आली होती. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख होती 6 एप्रिल 2023. यानंतर संपूर्ण देशात नीट यूजी परीक्षा 7 मे 2023 रोजी घेण्यात आली होती. या वर्षीच म्हणजे सन 2023 मध्ये 20,87,462 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती आणि 20,38,596 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. यातून असे दिसते की जवळजवळ सर्व नोंदणीकृत विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले होते, जे नीट परीक्षेचे महत्त्व अधोरेखित करते. आता आपण नीट यूजी 2024 बद्दल माहिती घेऊया. सन 2024 मध्ये नीट यूजीची नोटिफिकेशन 9 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली होती. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख सुरुवातीला 9 मार्च होती, परंतु ती वाढवून 16 मार्च 2024 करण्यात आली. नीट यूजी परीक्षा 5 मे 2024 रोजी घेण्यात आली होती. या वर्षी म्हणजेच सन 2024 मध्ये 24,06,079 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आणि 23,33,297 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही संख्या 2023 पेक्षा अधिक होती आणि आजवरच्या इतिहासातील रेकॉर्ड होती, ज्यामुळे नीट परीक्षेची स्पर्धा अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट होते. आता आपण नीट 2025 माहिती घेऊया. सन 2025 मध्ये नीट यूजीची नोटिफिकेशन 7 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर करण्यात आली होती. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख होती 7 मार्च 2025. नीट यूजी परीक्षा 4 मे 2025 रोजी पार पडली. या वर्षी म्हणजेच सन 2025 मध्ये 22,76,069 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आणि 22,09,318 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून हे स्पष्ट होते की दरवर्षी लाखो विद्यार्थी डॉक्टर होण्याच्या स्वप्नांसाठी नीट परीक्षा देत असतात. आता 3 वर्षांचा एकत्रित निष्कर्ष पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, ही 3 वर्षातील परीक्षेच्या तारखांचा अभ्यास केल्यास आपल्याला स्पष्टपणे दिसते की नोटिफिकेशन फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये येते. परीक्षा दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होते. दरवर्षी सुमारे 22 ते 24 लाख विद्यार्थी नीट परीक्षेत सहभागी होत असतात. नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षा देतात. यामुळे नीट ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात स्पर्धात्मक परीक्षा ठरते. आता नीट यूजी 2026 संदर्भातील संभाव्य अंदाज पाहूया. या 3 वर्षांच्या ट्रेंडवर आधारित नीट यूजी 2026 ची नोटिफिकेशन जानेवारी ते फेब्रुवारी 2026 दरम्यान येण्याची शक्यता आहे आणि परीक्षा 3 मे 2026 रविवार या रोजी होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची सूचना: ही सर्व माहिती मागील 3 वर्षांच्या ट्रेंडवर आधारित अंदाज आहे. अधिकृत निर्णय फक्त NTA कडूनच जाहीर करण्यात येतो. म्हणूनच विद्यार्थ्यांनी कोणतेही नियोजन करताना फक्त अंदाजावर अवलंबून राहू नका. जेव्हा लाखो विद्यार्थी एकाच परीक्षेसाठी तयारी करतात, तेव्हा यश मिळवण्यासाठी केवळ अभ्यास नव्हे तर योग्य माहिती, योग्य मार्गदर्शन आणि नियोजन आवश्यक असते. नीट यूजी 2026 संदर्भातील प्रत्येक अधिकृत अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचवणार आहोत. म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा. मी शमी महाडेश्वर, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग तर्फे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. पुन्हा लवकरच भेटूया एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.